ताई तुम्हाला अशाच सेम केकच्या डिझाईन जमतील का असा कस्टमरनी मला मेसेज केला आणि असे केकचे फोटो पाठवले। आणि अशा कोणत्याही कस्टमरनी नवीन डिझाईन पाठवल्या ना की मी पटकन त्यांना नाही म्हणत नाही, कारण मी कोणतेही नवीन डिझाईन करण्याचा ना प्रयत्न करते। आता ही जी ऑर्डर होती ना आपल्याला कल्याणवरून आली होती, ह्या कस्टमरच्या ना बऱ्याचशाच ऑर्डर आपल्या झाले त्या। आणि असे रेग्युलर कस्टमर असले ना की जास्त टेन्शन येत नाही बघा, कारण आपल्याकडे जरा डिझाईन इकडे तिकडे झाली ना तरी ते थोडंसं ऍडजस्ट करते ती। आता ह्या केक मध्ये ना थोडंसं चेंजेस करायचं होतं। त्यांनी जो फोटो पाठवला होता ना त्याच्यात रसगुल्ले ठेवले होते आणि आपल्याला रसमलाई ठेवायची होती केकवर। हा दुसरा केक सुद्धा त्याच कस्टमरचा होता, चॉकलेट फ्लेवर मध्ये हार्ट शेपचा। आणि ह्या केकवरची डिझाईन आहे ना त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांनी पूर्ण तो कव्हर करायचा होता। मला हा केक जमलाय की नाही ना हे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा। त्याचबरोबर ना आपल्याला अजून 2 केकची ऑर्डर होते। एक होता डॉल केक जो डबल टियर मध्ये होता आणि एक होता सिंपल डिझाईनचा, तोही कस्टमरने डिझाईन पाठवली होती। आणि हो, अशा डॉल केकच्या जर आपल्याला ऑर्डर असतील ना तर बऱ्याचशाच ताईंचे असा प्रश्न असतात की जे तुम्ही बॉल लावणार आहेत ना ते खायचे आहेत का प्लास्टिकचे आहेत, तर ते खायचे नसतात, ते फॉग बॉल आपले प्लास्टिकचेच असते ती। चला तर मग तुम्हाला पण जर हा डॉल केक आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। आता सर्व केक बनवून घेऊन ना मी राहिलेली कामं सर्वात लास्टला करते, जसं की कोणत्या केकवर मनी टाकायचे आहेत, कोणत्या केकला बाजूने चॉकलेट वगैरे लावायचे आहे, असं मस्तपैकी मग नंतर आपले केक रेडी होतात। चला तर मग चारही केकचे डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा।